नमस्कार, मी शीतल भुर्के. शीतल्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे स्वीट कॉर्नची भजी. म्हणजे आपली जी मक्याची कणसं असतात त्याची भजी बनवणार आहे. अगदी सोपी आहे, जास्त वेळ लागत नाही, लवकर बनते. तर आपल्याला ती स्वीट कॉर्नची भजी कशी बनवायची यासाठी आपण पहिले साहित्य बघूया. इथे मी एक स्वीट कॉर्न घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे, त्यानंतर कोथिंबीर, जिरे, हळद, लाल तिखट, मीठ आणि बेसन. हळद ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घ्या, नाही घेतली तरीही चालते. आणि आता आपण हे स्वीट कॉर्न काढून घेऊया याच्यामधून. चाकूनं आपल्याला हे असे कट करून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला सर्व स्वीट कॉर्न काढून घ्यायचे आहे. आणि इकडे गॅसवर मी तेल ठेवलेलं आहे. हे गॅस चालू करून गरम करायला ठेवायचं आहे आपल्याला. हे बघा, सर्व स्वीट कॉर्न काढून झालेले आहेत. आता हे एका याच्यात भरून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा, मी हे सर्व आता बाउलमध्ये टाकून घेते. आपण जसे नॉर्मल भजी करतो ना, कांदा भजी वगैरे, आपल्याला याचे सुद्धा सेम तसेच भजी करायचे आहेत. फक्त एवढंच की याच्यामध्ये आपल्याला स्वीट कॉर्न ॲड करायचे आहेत. आता कोथिंबीर कट करून घेते, त्यानंतर कांदासुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हे बघा, आणि तुम्हाला जर म्हणजे असं उभ्या साईजचा कांदा आवडत असेल स्वीट कॉर्नमध्ये तर तुम्ही उभासुद्धा वापरू शकता. मला बारीक आवडतो, त्याच्यामुळे मी बारीक कट केलेला आहे. आता आपल्याला हे सर्व यामध्ये ॲड करायचं आहे. त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकायची. हळद ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही टाकली तरीही चालते. त्यानंतर लाल तिखट टाकायचं, अर्धा चम्मच टाकलेला आहे मी. आणि जिरे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडासा ओवासुद्धा यामध्ये ॲड करू शकता. आणि सर्वात शेवटी आपल्याला बेसन आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. बेसन एकदाच जास्त टाकायचं नाही, पहिले थोडंच टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. बघायचं आहे आपल्याला त्याची क्वांटिटी, बेसनाची क्वांटिटी किती वाटते. आणि जर तुम्हाला कमी वाटत असेल तरच तुम्ही परत त्यामध्ये बेसन ॲड करायचं आहे. नाहीतर एका स्वीट कॉर्नसाठी आपल्याला 1 वाटी बेसन पुरेसं होते. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला यामध्ये बेकिंग सोडा जर वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता, नाही वापरला तरीही चालते, त्याच्यामुळे मी काही यामध्ये टाकलेला नाही आहे. तेल छान गरम झाल्याच्या नंतर आता आपल्याला यामध्ये भजी तळून घ्यायची आहे स्वीट कॉर्नची. अगदी सोपं आहे, जास्त काहीही अवघड नाही आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला भजी तयार करून घ्यायची आहे. आणि एकदम गोल न करता असे थोडे चेपटे करायचे याला. म्हणजे कसं ते जे आतमध्ये स्वीट कॉर्न आहे ते छान तळल्या जातात, ते कच्चे लागत नाही. त्याच्यामुळे हे ना असे गोल न टाकता थोडे चपटे करून टाकायचे आहेत. आता याला छान आपल्याला परतवत राहायचं आहे, जेणेकरून याचा सगळीकडून एकसारखा रंग आला पाहिजे. खायला खरंच खूप छान लागतात, खूप क्रिस्पी लागतात. तुम्ही घरी नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल ही भजी. आणि याच्यासोबत छान गरमागरम चहा. हे बघा, आपली भजी छान तळून झालेली आहेत. आता काढून घेते मी. याचं सर्व आपल्याला तेल झरू द्यायचं आहे. हे बघा, किती छान दिसत आहेत भजी, एवढी छान दिसत आहे आणि एवढा छान वास सुटला आहे, मला राहवलंच नाही. मी पहिले तुम्हाला दाखवायच्या पहिले मीच खाऊन घेतलं आहे. हे बघा, टोमॅटो केचपसोबत खरंच खूप छान लागते. कसं वाटली रेसिपी? आवडलीच तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.